आणि आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली आणि केवळ 24 तासात धरणामध्ये सुमारे 1500 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात तब्बल 12% वाढ झाली आहे। रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे 7.51% पाणी पातळी वाढलेली होती। त्यानंतर मंगळवारी 12% वाढ झाली आहे। गेल्या 3 दिवसात धरणातील जलसाठा हा 28.29% आलाय। परिणामी पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकर आणि प्रशासनाची वाढलेली चिंता ही काही प्रमाणात कमी झाली आहे। तर धरण क्षेत्रात झालेला 1500 मिलीमीटर पाऊस हा थोडासा दिलासादायक आहे, मात्र तरीही मुंबईकरांवरती अर्थातच जे पाणी संकट होतं ते थोडंसं शमलंय असं म्हणायला हरकत नाही। आता मात्र मुंबईसह राज्यभराला झोडपून काढणाऱ्या या मान्सूनला ब्रेक लागतोय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 8 जुलै दुपारपासूनच राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे। हा खंड 20 जुलैपर्यंत राहू शकतो। अफगाणिस्तानातून येणारे कोरडे वारे आणि एल निनोचा प्रभाव यामुळे ढगच तयार होत नाहीयेत आणि त्यामुळे पावसाची सक्रियता ही ओसरेल असा अंदाज आहे। पाऊस पूर्णपणे जाणार नाहीये, पण जुलैच्या पहिल्या आठवड्यातला मुसळधार पाऊस हा मात्र आता दिसणार नाही। त्यामुळे आजपासून 20 जुलैपर्यंत पावसाला थोडासा ब्रेक लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।